भाग 9. रामशास्त्र्यांनी एकदा वळून दोघांकडे पाहिले. ते ताठरपणे स्वस्थ उभे होते. रामशास्त्री बाईला म्हणाले, मग तुम्ही कोणास कळविले नाही? कोतवालांकडे खबर का दिली नाही? सांगते स्वामी. सर्जेराव घारे नावाचे मोठे सरदार, माणूस गाण्याचा शौकीन, रोज रात्री गाणे ऐकायला यायचा. चांगला सुस्वभावी. रात्री गाणे आटपल्यावर पोरीने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ते बोलले, बाई हे पुणे आहे, मोगलाई नव्हे. उद्या पहाटे मी सासवडास जातो आणि संध्याकाळी परत आल्यावर पहाऱ्याची व्यवस्था करतो. म्हणजे झाले. स्वामी सर्जेरावास आपण विचारले तर? रामशास्त्री गंभीर स्वरात बोलले, बाई सर्जेराव आता आपणामध्ये नाहीत का? चमकून वारंवाने विचारले. या दोघांनी त्यांना घाशीराम बोलले. घाशीरामांचे वाक्य भेरूरामने पुरे केले. तो म्हणाला, या गबरूच्या रुमालाचा फास त्याच्या गळ्याभोवती पडला. पहाऱ्याची व्यवस्था करतो म्हणे. खरडेनवीस हा जबाब लिहून घ्या. मग भेरूरामकडे जाऊन ते म्हणाले, आम्हाला वाटते आता बाकीचे तुम्ही सांगाल. काय तुमचे नाव? भेरूराम. भेरूराम सांगा पाहू, तुम्ही सर्जेरावास कसे आणि कुठे मारलेत? का नाही सांगणार? भेरूराम तुम्ही शूर आहात, प्राणांची तुम्हाला तमा नाही. मग खरे बोलायला का भीता? डरपोकासारखे मागे का सरता? रामशास्त्री भेरूरामास बोलले, पण त्याचा परिणाम अनोखेवर झाला. तो पुढे सरसावून म्हणाला, मी सांगतो काय घडले ते. तुमचे नाव काय? अनोखे. अनोखे बिहारी राम. तिवारी वंशात जन्म झाला माझा. मुझे तिवारी खून करतील, मुडदे पाडतील, पण खोटे बोलणार नाहीत. शाब्बास अनोखे, सांग सर्जेरावांस. तो पहारेकरी ठेवणार होता. आम्ही त्याचाच काटा काढायचे ठरवले. सायंकाळी तो बोळातून बाईच्या घराकडे येत होता. वळणावर कोणी नाही असे पाहून भेरूरामाने रुमालाचा फास त्याच्या गोळ्याभोवती टाकला. एका क्षणातच तो संपला. आमचा रुमाल कोणाला फार त्रास देत नाही, लगेच परलोकाच्या प्रवासास मोकळे करतो. पुढे काय केलेत? मी त्या मारुतीसमोर वेड्यासारखे बडबडत राहिलो. लोक माझ्या भोवती जमले असे पाहून भेरूरामाने प्रेत नाक्यावर ठेवून दिले. पण बाईला का मारलेत तुम्ही? का मारले? तिच्यामुळे आम्हास पंढरपुरी फटके कावे लागले. उफ, अजून पाठीची आग होते आमच्या. बाईच्या वाड्यात तुम्ही कसे शिरलात? वाडा खूप मोठा होता. बाई व ही थेरडी या दोघींशिवाय कोणीच राहत नसे त्यात. उकळीतून हळूच दार काढून एका संध्याकाळी आम्ही आत शिरलो. दुसरे दिवशी? घाशीरामाने पुसले. होय, दुसऱ्या दिवशी सर्जेरावास मारल्यावर आम्ही सरळ गाण्यास जाऊन बसलो. फार छान गायची बाई. आहा, बहुत चांगली. ते ऐकून वारंवार कडाडली. एवढे गाण्याचे शौकीन तुम्ही, कसे रे हात दजायले तुमचे पोरीच्या गळ्याभोवती? म्हातारडे, अगदी सहज. मीच रुमाल टाकला तिच्या गळ्याभोवती. अनोखे हसत म्हणाला. त्यांचे ते पाषाण हृदय पाहून सगळेच आश्चर्याने स्तिमित झाले. क्षणभराने रामशास्त्री अनोखेला म्हणाले, अनोखे बिहारी, धन्य तुमची. असे साहस चांगल्या कामी लागते तर? त्यांचे बोलणे अनोखेने मध्येच थांबविले. तो दात खाऊन म्हणाला, चांगल्या कामी लागावे यासाठी मी प्रयत्न केले नाहीत असे का तुम्हाला वाटते पंडितजी? ज्याला लोक फार चांगला म्हणून ओळखतात त्याच्या कीर्तीचा डंका दिल्लीपर्यंत वाजे अशा एका ढोंगी बदमाशाची मनोभावी सेवा केली मी. पण पुन्हा दात करकर खाऊन अनोखे म्हणाला, पण त्याने त्याच्या या इमानी नोकराचेच घर नासवून टाकले. क्षणभर थांबून अनोखे म्हणाला, माझी समजूत होती की तो मोठा साधू आहे, पण एके दिवशी मी त्याला माझ्या पत्नीबरोबर पाहिले. बायका नवऱ्याच्या मागे अशा गोष्टी करीत असतील असे मला वाटत नव्हते. पण त्या दिवशी माझ्या डोळ्यात अंजन पडले. पंडितजी, मला किती वेदना झाल्या ते तुम्हाला सांगूनही कळायचे नाही. पुढे अनोखेला बोलवेना. तो थरथर कापू लागला. रामशास्त्री म्हणाले, शांत व्हा अनोखे बिहारी. अनोखे ओरडला, पंडितजी, वनवा भडकलाय पोटात. कसा शांत करू त्याला? तो शांत होईल एकाच दिवशी. केव्हा? जेव्हा मी फाशीवर चढेन किंवा लढताना मारला जाईन तेव्हा. रामशास्त्री शांत स्वरात बोलले, अनोखे, आम्हाला तुमच्या भावना कळतात. इतका प्रामाणिक खुणी आम्ही आजच पाहतो आहोत. आमचा नाईलाज आहे. गुन्ह्याबद्दल शिक्षा देणे हे आमचे कर्तव्य. पण अनोखे बिहारी जन्मभर आमच्या स्मरणात राहील असो. पुढे काय झाले सांगाल काय? त्या दोघांचीही या हाताने खांडोळी उडवली मी आणि त्या क्षणापासून ठरविले की आता दयामया काही नाही. त्यांची रोपटी मनात कुठे उगवली असतील तर ती उपटून फेकून जाळून टाकायची. मग मी पेंढारात शिरलो. पंडितजी, सांगण्यासारखे नाही फारसे. तो इतिहास रुमालाच्या फासाने मेलेल्या माणसांच्या कथांनी भरलेला आहे. सगळ्या नागरिकांची अंगे शहारली. रामशास्त्री म्हणाले, बाईस तुम्ही कसे मारलेत ते हवे आहे आम्हाला. ऐका, गाणे संपले.
बाई कोणाची तरी वाट पाहत बसली होती. मला वाटते ती सर्जेरावांची वाट पाहत असावी. मग आम्ही दिवाणखान्यात शिरलो. भेरूरामचा विचार बाईस न मारता शाळीग्राम घेऊन पळावेसा होता. मग तुम्ही तसे का केले नाहीत? अनोखे हसत म्हणाला, हे पाठीवरील फटके, त्या फटक्याने माझ्या मनी प्रेरणा केली. बाईचा मुडदा पडला. वारंवा त्यावेळी कुठे होती? ती खाली होती. ती तुमच्या हातून कशी सुटली? सांगतो. आम्ही बाईला संपवल्यावर देवघरात शिरलो. तिथे सगळे देव धुंडाळले. शेवटी आम्हास हवा असलेला शाळीग्राम सापडला. सोने प्रसवणारा, तसा प्रवाद होता त्यांच्याविषयी. आम्ही तो हाती घेतला तेव्हापासून 8-10 दिवस तो माझ्याजवळ होता. एक अर्धी गुंज सोनेही त्याने कधी बाहेर टाकलेले आम्ही पाहिले नाही. मग वारंवार तुम्ही का पळविलेत? शाळीग्रामाची माहिती सांगण्याकरिता. तो सोने प्रसवताना दिसेना, तेव्हा आम्हास वाटले ती तरी त्याच्याविषयी काहीतरी सांगेल, पण तीही काही सांगेना. तुम्ही तर तिला जिवंत ठेवले होते. होय, तीच आमची चूक झाली. आम्ही विचार केला की आज न सांगू 10-20 दिवस कारावासाच्या यातना भोगल्यावर सांगेल, म्हणून आम्ही तिला आमच्या दलपतगिरांच्या स्वाधीन करून दक्षिणेकडे निघालो. दक्षिणेकडे? होय, चिपळकट्टीचा राजा भीमजयदेव याने आम्हास या कामगिरीवर धाडले होते. त्याचा शाळीग्रामाशी काय संबंध? हरिजयदेवाचा तो चुलत भाऊ. शाळीग्राम आपल्याकडे असावा अशी त्याची इच्छा होती. त्याने तो मागून का घेतला नाही? मागून? भेकट टिपूकडे शाळीग्राम गेला हे त्याने ऐकले तेव्हा तो पायात शेपूट घालून बसला आणि बाईला शाळीग्राम मिळाला हे ऐकताच त्याने तिच्याकडे आम्हास धाडले. शाळीग्रामाचे कोडे न उलगडताच तुम्ही दक्षिणेत का निघालात? आम्हाला वाटले त्यांचे काही व्रत असेल. ते भीम जयदेवास माहीत असेल तर त्यालाच विचारावे, म्हणून आम्ही तिकडे निघालो. मग काय झाले? तुमच्या या बहादर शिलेदारांनी पाठलाग सुरू केला ना आमचा, हसत अनोखे म्हणाला. बार्शीची घटना खरी आहे काय? अनोखे मोठमोठ्याने हसू लागला. भेरूरामनंही हसू लागला. अनोखे म्हणाला, पंडितजी, मला खूप मजा आली बार्शीला. आम्ही मोठ्या इतमामाने स्वयंपाक करायचा बेत केला तिथे. डाळबाटी हा भेरूराम ऐसी रसिली बनवतो, ती बरोबर बैंगनचा भुर्ता असला म्हणजे तर काही विचारूच नका. आम्ही विचार केला की मोगलाई इथून जवळ, इथे कशाला येतील तुमचे शिलेदार, म्हणून मोठ्या अदबीनं आटा, घी, दाल, चावल सगळे जमवले आणि भैया भाताची हंडी चुलीवर चढवली. पाणी उकळायला लागले तो हे लोक आले की. मग यांच्या हातून सुटायचा दुसरा कोणता उपाय होता हे तुम्हीच सांगा बरे पंडितजी. पुन्हा एकदा अनोखे मोठमोठ्याने हसला. घाशीराम साबाजी हेही हसू लागले. रामशास्त्री म्हणाले, भैया अनोखे बिहारी तुमच्यासारखा माणूस मी नव्हता पाहिला. आपण काही वेळाने मरणार हे ठाऊक असूनही तुम्ही विनोद करू शकता, स्वस्तपणे जेवायच्या गोष्टी करू शकता. पंडितजी त्यात काय आहे? कलिका माईचे भक्त आम्ही, मरणाबिरणाला भीत नाहीत. तुम्ही दक्षिणेच्या सफरेविषयी सांगत होतात. हो, बार्शीहून निघून आम्ही चिपळकट्टीला पोहोचलो. तिथे आमचा अगुवा सावरे आमची वाट पाहत होता. त्याला बरोबर घेऊन आम्ही राजाकडे गेलो. काय म्हणाला राजा? तो काय म्हणेल भेकड? आम्ही म्हणे त्याला फसविले. कसे? तो म्हणाला खळा शाळीग्राम दडवून आम्ही त्याला खोटा दाखविला. मग काय तो आम्हाला पकडायला पाहू लागला. तुम्ही काय केलेत? पुन्हा एकदा आमचा रुमालाचा चमत्कार करून तिथून निसटलो. त्याचा खून? नाही पंडितजी, खून आम्ही करीत नाही. कलिका मातेसाठी बलिदान चढवतो. सगळे नागरिक थक्क झाले. या दोघांच्या साहसाबद्दल ते आपापसात कुजबुजू लागले. वेत्रधारी ओरडले, बा अदब, बा मुलाहिजा. सगळे चूप झाले. रामशास्त्री म्हणाले, मग तुम्ही पुण्याला का आलात? होय, म्हातारीला छेडून तिच्याजवळून शाळीग्रामाचे रहस्य काढून घ्यावे अशा विचाराने आम्ही इथे परत आलो होतो. रामशास्त्री खरडेनवीस वळून म्हणाले, लिहून घेतलं सगळं? होय. पुन्हा रामशास्त्री अनोखेकडे वळून म्हणाले, तो शाळीग्राम तुम्ही बरोबर आणला असेलच? होय. कुठं होता तो? सावरेजवळ. घाशीराम उठले आणि त्यांनी कमरेची पिशवी सोडून तिथून शाळीग्राम बाहेर काढला. तो शास्त्री बुवांचे पुढे करीत म्हणाले, धनी, सावरेजवळ सापडलेला हा शाळीग्राम. रामशास्त्रांनी तो हाती घेऊन निरखून पाहिला. इतर 10 शाळीग्रामांसारखाच तो एक साधा शाळीग्राम होता. त्यात विशेष अलौकिक असे काहीही नव्हते. रामशास्त्र्यांनी तो पंडित वर्गात दिला आणि ते म्हणाले, अनोखे, तुम्ही हा शाळीग्राम ओळखू शकाल काय? हो. त्याला काही खूण आहे काय? आहे तर काय, खालच्या बाजूला त्याला एक खळगा आहे. पुन्हा रामशास्त्र्यांनी तो शाळीग्राम हाती घेऊन ती खूण पाहिली. नंतर एका हास्यमात ते म्हणाले, अनोखेस नेऊन दाखव. त्याने तो अनोखेला दाखविला. तो उलटून पाहून परत येत अनोखे म्हणाला, हाच तो शाळीग्राम. शास्त्री बुवा वारोवाकडे वळून म्हणाले, बाई, तुम्ही शाळीग्राम ओळखू शकाल काय? येवलेसे तोंड करून वारोवा म्हणाली, नाही. का नाही? मी शाळीग्राम कधीच पाहिला नाही.
आश्चर्यचकित होऊन शास्त्रीबुवा म्हणाले, कधीच पाहिला नाही? नाही. का? पोर मला तिच्या देवाऱ्यातच मुळी येऊ देत नसे. का? खाली मान घालून वारंवार म्हणाली, मी तरुणपणी धंदा करीत असे ना. शास्त्रीबुवांना उमगले. त्यांनी मऊ शब्दात विचारले, मग तुम्हाला शाळीग्रामाविषयी काहीच माहिती नाही काय? मी शाळीग्राम जवळून पाहिला नाही, तरी पण तो रोज 1.25 तोळा पिवळे धम्मक रसरशीत सोने देत असे एवढे मला माहीत आहे. याविषयी तुमची खात्री आहे काय? होय. बरे. बाई याची पूजा करीत असत? 2दा, सकाळी आणि संध्याकाळी. त्यावेळी तुम्ही समक्ष उपस्थित असा काय? नाही. पोर मला देवघरात पाऊलही टाकू देत नसे. रामशास्त्री उभे राहिले. सगळे नागरिक तटस्थ होऊन ते काय म्हणतात इकडे लक्ष देऊन बसले. वेत्रधारी पुन्हा एकदा ओरडले, बा अदब, बा मुलाहिजा. सगळे शांत झाले. रामशास्त्री बोलू लागले, पंडित वर्ग आणि नागरिक हो, खटला तुमच्यापुढे स्पष्ट झाला आहे. साक्षीदारांच्या साक्षी तुम्ही ऐकल्या आहेत. खुन्यांनी सांगितली ही हकीकतही तुम्हाला अवगत झाली आहे. या दोघांनी ज्याचा वध केला त्यापैकी एक सरदार सर्जेराव घारे ही आसामी पेशवाईत अत्यंत महत्त्वाची होती. त्यांच्या पागेतील घोडी हे दक्कनच्या सेनेचं भूषण होतं. दुसऱ्या गौरवाबाई आचरणाने त्या सुजन होत्या. त्यांच्या स्वभावाविषयी त्यांच्या दासीने निवेदित केलेली माहिती तुम्ही ऐकली. अशा बाईस मारणे हा देवाघरचा मोठा अपराध आहे. माणसे वाटेल त्या मोलाची असोत, माणूस मारणे हाच मुळी अपराध आहे. तो या दोघांनी केला आहे. गुन्हा त्यांना मान्यही आहे. काही कुठे गुंता राहिला नाही. फक्त शाळीग्रामाविषयीच थोडा संदेह आहे, पण तो नंतर उकलता येईल. या दोघांनी सांगितलेली हकीकत खोटी आहे असे मानायचे आम्हास काही कारण दिसत नाही. तेवढ्यासाठी खटला थांबून ठेवावा असे आम्हास वाटत नाही. तेव्हा निपक्षपातीपणे काय तो निर्णय द्या. तुम्ही जो काय निर्णय द्याल त्यावर या दोघांची जीविते अवलंबून आहेत, हे लक्षात असू द्या. रामशास्त्री खाली बसले. पंडित समुदाय स्मृतींच्या पोथ्यांची उलतापालत करू लागला. मनुस्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, मिताक्षरी इत्यादी ग्रंथातील प्रमाणे चर्चिली जाऊ लागली. नागरिकही आपापसात कुजबुजू लागले. प्रत्येकजण आपापले मत सांगू लागला. काही वेळाने पंडितापैकी एक उभा राहिला आणि म्हणाला, न्यायाधीश महाराज, हे दोघे मनुष्यवधाबद्दल दोषी आहेत. याविषयी आमचे एक मत आहे. दंडाविषयी आपले काय मत? देहदंड. रामशास्त्री पुन्हा उभे राहिले. ते बेरूराम व अनोखे या दोघांस उद्देशून म्हणाले, बेरूराम, अनोखे बिहारी, तुम्ही दोघेही शूर आहात. तुम्हास दिलेली शिक्षा ऐकून तुम्हास काहीही वाटणार नाही हे आम्ही जाणून आहोत. तरी पण आम्ही तुम्हास एक गोष्ट सांगू इच्छितो. मानवी जीवनाचे मूल्य तुम्ही जाणता, समजता, इतके क्षुल्लक नाही. देवाने मनुष्यजन्म दिला तो जीवन असे 2 हाताने उजळण्यासाठी नव्हे. तुम्ही त्याचे महत्त्व न जाणता स्वतःच्या जीवावर उदार झालात आणि दुसऱ्यांचेही प्राण घेतलेत. तेव्हा तुम्हास दंड देणे हे न्यायसभेचे कर्तव्य आहे. पर्वतीच्या पायथ्याशी उदयीक प्रातःकाळी तुम्हास फाशी दिले जावे अशी शिक्षा न्यायसभा तुम्हास देत आहे. अनोखे हसून म्हणाला, चला, खेळ संपला.